350 वर्षापूर्वीची परंपरा कायम राखत भेंडवळ येथील जे भाकीत आहे आज वर्तवण्यात आलं आहे. आपल्यासोबत सारंगधर महाराज आहेत. आपण त्यांना विचारू की आज जे भाकीत वर्तवण्यात आलं आहे 350 वर्षापूर्वीपासून सुरू आहे, आजचं भाकीत कसं शेतकऱ्यांसाठी येत आहे? शेतकऱ्यांसाठी पावसाचं जर सांगितलं तर पहिला महिना जो आहे जून, तो कमी अधिक दाखवते. म्हणजे कुठे पाऊस पडेल चांगल्या प्रकारचा, कुठे कमी पडेल पाऊस. पण शेतकऱ्यांकरता एक सूचना म्हणून आहे की बा पेरणीची घाई करू नये. चांगल्या प्रकारचा पाऊस, भरपूर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. आणि दुसरा असा एक संदेश आहे की पुढचे जे महिने आहेत ते सार्वत्रिक पावसाचे आहेत, भरपूर पावसाचे आहेत. काही ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा होईल. त्यामुळे एका पिकाच्या भरोश्यावर न बसता सोयाबीनसारख्या, तर सोयाबीनसारखे पिकं पेरले तर काही हरकत नाही. पण लांब पल्ल्याचे जे पिकं आहेत, उदाहरणार्थ तुरीसारखे किंवा रब्बीसारखे, याही पिकाची सुद्धा पेरणी करावं शेतकऱ्यांना. त्यामुळे एकूण सरासरी शेतकरी तोट्यात जाणार नाही, याचं प्रत्येकानं आपापलं नियोजन करावं असा शेतकऱ्यांना सल्ला आहे. आणि पावसाचं जे प्रमाण आहे, जे 4 महिन्याचा पाऊस असतो आपल्याकडे, तो कशा पद्धतीने राहील? कोणत्या महिन्यात किती पाऊस राहील? हा पहिला महिना तुम्हाला सांगितलाच की थोडा कमी अधिक आहे. दुसरा महिना चांगला आहे. तिसरा महिना साधारण पावसाचा आहे. आणि चौथा महिनासुद्धा भरपूर पावसाचा आहे. अवकाळी पाऊससुद्धा भरपूर आहे. त्यामुळे एकूण पावसाचं जे प्रमाण आहे हे चांगल्या प्रकारचं आहे. दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होणार नाही आहे. त्या दुसरी गोष्ट की आता भारतावरती खूप मोठं संकट आलेलं आहे. जे युद्धजन्य, जे बाजूचं राष्ट्र आणि आपलं भारत, असं एक युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पहलगाममध्ये हल्ला झाला, त्याच्याकडे कसं पाहता? हे आपलं हे भाकीत कसं सांगते का? आपल्या बाकीच्याप्रमाणे जर विचार केला तर हा जो तणाव आहे, या परिस्थितीचा, हा परिस्थितीचा तणाव जास्तीत जास्त राज्यावर पडेल. कारण राज्याची गादी नाही आहे, राजा अंटा पडलेला आहे. राजकीय परिस्थिती जी आहे, अनेक पक्षांच्या सहाय्यानं राजा बनलेला आहे. त्यामुळे राजा खूप तणावात राहील. विरोधी पक्षामुळे, जोरामुळे राजा खूप तणावात राहील. पण युद्ध होईल असं सांगता येत नाही. आणि तिकडे पुरी नाही आहे. पुरी नसणं याचा अर्थ आहे की नैसर्गिक आपत्तीमुळे सुद्धा पुरीचा नाश होऊ शकतो. पुरीचा नाश होणे म्हणजे पृथ्वीवरील लोकसंख्येचा ह्रास होणे. दुसरी गोष्ट आहे की युद्धामुळे सुद्धा होऊ शकतो. पण युद्धाची परिस्थिती अशी आहे की इकडे 2 देशाचं युद्ध मात्र दाखवत नाही. तर युद्ध झालंच तर महायुद्धाची परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. तर हे आपल्यासोबत सारंगधर महाराज यांनी युद्धाविषयी सांगितलं की जे युद्ध जर झालं तर महायुद्धासारखं युद्ध होईल, असं देशावर एक मोठं संकट येण्याची शक्यता आहे. कॅमेरामॅन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम TV, भेंडवळ, बुलढाणा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.